आपल्या सर्वांचं स्वागत आहे अप्पूज ॲडव्हान्स मॉम या यूट्यूब चॅनलवरती। बाळाला जेव्हा दात येतात तेव्हा दात बाहेर येताना होणाऱ्या वेदना, अस्वस्थतेमुळे मुले बऱ्याचदा चिडचिडे होतात आणि सतत रडू देखील लागतात। पण घाबरण्याची काही गरज नाही। तुम्ही काही घरगुती उपचारांच्या मदतीनेही या समस्येवर सहज मात करू शकता। पण त्यापूर्वी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी। चला तर विषयाला सुरुवात करूया। पहिला उपचार आहे फ्रोझन फूड। हा एक साधा उपाय आहे जो तुम्ही प्राथमिक उपाय म्हणून वापरू शकता। कोणतेही फ्रोझन फ्रूट वा भाजी बाळाला चावायला द्या, बाळाला ह्याची खूप मदत होईल। दुसरा उपचार आहे टीथिंग बिस्किट। हा बिस्किटाचा एक आगळा-वेगळा प्रकार असून खास दात येणाऱ्या बाळांसाठी ही बिस्किटे बनवली जातात, जी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळतील। ही बिस्किटे गोड नसतात आणि दात येणाऱ्या बाळांना वेदना आणि त्रासापासून मुक्तता मिळवून देतात। तिसरा उपचार आहे हिरड्यांची मसाज। बाळाला वेदनेपासून आराम मिळवून देण्यासाठी बोटाने मागे पुढे करत हिरड्यांची मालिश करावी। बाळाच्या तोंडात हात घालण्यापूर्वी आपले हात नीट स्वच्छ करा, अन्यथा बाळाच्या तोंडात जंतू जाऊन त्याला अधिक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात। चौथा उपचार आहे आले आणि गाजर। जेव्हा बाळाचे दात येत असतात तेव्हा त्याला सतत काही चावत राहावेसे वाटत असते, यामुळे बाळाला आराम देखील मिळतो। पाचवा उपचार आहे थंड दुधाची बाटली। थंड दुधाच्या बाटलीने जर बाळाने दूध पिले तर बाळाला वेदनेपासून आराम मिळतो। थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.